म्हणजे अकलोली इंटरचेंज पासून आपला जो हे बघा मुंबई नाशिक महामार्ग जो आहे इथपर्यंतचा रस्ता एकदम क्लिअर झालेला आहे. आता जस्ट विरारहून आलेला वसईहून गेलो डायरेक्ट विरारला. विरार इंटरचेंजला मग विरार इंटरच्या तिथून परत आलो आणि तिकडचा रस्ता बनलेला नाही. अकलोलीवर नाही की रस्ता चालू आहे परंतु खूप कमी बायकर्स वगैरे जाऊ शकतात. फोर व्हीलर नाही जाऊ शकत. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे इथून अकलोली इंटरचेंज 19 किलोमीटर आणि दिल्ली जे आहे ते 1235 किलोमीटर आहे. दिल्ली आप दूर नाही. तुम्ही पाहू शकता इतका मोठा बोर्ड ज्याच्यावर शिरसा 36 किलोमीटर, पालघर 62 किलो आणि वडोदरा 375 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. आणि तुम्ही रस्ता पाहू शकता पूर्णपणे तयार झालेला आहे. इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे. हा सर्वात मोठा भाग होता डोंगराचा, ज्याला हा डोंगर फोडून इथल्या डोंगराच्या मधनं हा रस्ता बनवलेला आहे. आणि आता सांगायचं तात्पर्य असं की आता तुम्ही पाहू शकता गाड्या किती येतात जातात. या अनधिकृतपणे चाललेल्या गाड्या ज्या म्हणजे लोकल जे इथे आजूबाजूच्या गाव आहेत त्यांच्या मार्फत चाललेल्या गाड्या इथे रस्ता बंद केलेला आहे, जे मागची बाजू इथे. आणि याच मार्गावर अनेक ठिकाणी मध्ये मध्ये देखील रस्ते बंद करण्यात आलेले आहे. तर या मार्गाने प्रवास करताना विचार करून प्रवास करावा. मला अनेक जणांनी बऱ्याचदा विचारला की बाबा इथून म्हणजे आमने इंटरचेंजहून विरारपर्यंत जाता येईल का. तर बायकर्स वगैरे हमखास जाऊ शकतात. बाकी फोर व्हीलर जे आहेत त्यांच्यामार्फत मी पूर्णपणे सांगू शकत नाही. व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे याच्या अगोदर, कारण काही ठिकाणी बरेचसे कामे सुरू आहेत तिथे. काही ठिकाणी म्हणजे जे असे रस्ते जे आहेत ते डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत. कधी ब्रिजच्या खालून कधी ब्रिजच्या वरतून असे. तर अशा प्रकारे हे बघा एक तुम्हाला मी आता एक सांगतो नेमका टायमावर. माझा एक मित्र आहे जो वसईवरनं येतो आणि तो आज सकाळी रस्ता चुकलेला अकलोली इंटरचेंज या ठिकाणी आलेला आणि अकलोली इंटरचेंजवरनं आपला वडपेच्या दिशेने यायचा सोडून तो चुकून विरारच्या दिशेने पुन्हा गेलेला. आपण त्याला विचारू कसा वाटला इथला रस्ता, म्हणजे काय येतो काय कसा आहे ते. आता तो सांगेल अनुभव. लाईव्ह आपला व्हिडिओ डायरेक्ट. किती लांब आला बापरे, अरे तो 1 टन चुकला. तो गेलो डायरेक्ट विरारला. विरार इंटरचेंजला. मग विरार इंटरच्या तिथून परत आलो आणि तिकडचा रस्ता बनलेला नाही. ओके, कामे बाकी आहेत ना. जरा हेल्मेट काढशील का, आवाज क्लिअर येणार आहे. ओके ओके सगळं घातलंय रे. ओके ओके. म्हणजे रस्त्याचे कामे भरपूर चालू आहेत. म्हणजे एकदम क्लीन नाही रस्ता, क्लिअर नाही. पुढचा त्या साईडचा विरार साईडचा जो जातो ना तो अजून कामं चालू आहेत. अच्छा, इकडे पूर्ण क्लीन झालाय. म्हणजे अकलोली इंटरचेंज पासून आपला जो हे बघा मुंबई नाशिक महामार्ग जो आहे इथपर्यंतचा रस्ता एकदम क्लिअर झालेला आहे. आता जस्ट विरारहून आलेला वसईहून तो अकलोली इंटरचेंज मी आता दाखवलं 19 किलोमीटर अंतरावर. तिथून या बाजूला यायचा सोडून तो उलट्या दिशेने प्रवास झालेला, तो चुकून गेलेला. आणि त्याच्यामार्फत आपल्याला आता डायरेक्ट लाईव्ह माहिती भेटली की अकलोली इंटरचेंज पुढे विरार इंटरचेंजपर्यंतचे बरेचसे कामे बाकी आहेत. आणि अकलोलीपासून जो आपला वडपेपर्यंतचा प्रवास आहे तो एकदम क्लिअर आहे. पूर्ण रस्ते तयार झालेले आहेत, फक्त आधीमध्ये डायव्हर्ट झालेले आहेत. नाही तेवढे पण नाही नाही ते पुढे अकलोली विरार पासूनचे. ओके ओके. खास आपल्यासाठी आपले मराठी तुम्हाला ही माहिती देण्याकरता मी हा व्हिडिओ बनवत होतो की इथून पुढे रस्ता कसा आहे कसा नाही. तर नेमका त्याच अनुषंगाने मला आपला मित्र भेटला, त्याच्यातर्फे आपल्याला लाईव्ह माहिती भेटलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. मी योगेश आत्मा आंबवले, आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच रोड अपडेट देत असतो. आज हा अपडेट देत होतो. म्हणजे आपला जो मला अनेकदा प्रश्न विचारला आपल्या सबस्क्रायबरने की बाबा आमने इंटरचेंजहून आपल्याला जाता येतो का विरार इंटरचेंजला. तर मी अकलोलीपर्यंत तुम्हाला सांगणार होतो, कारण तो क्लिअर होता. त्याचा पुढचा थोडा कन्फ्युजन होता, पण नेमका आपला मित्र भेटला आणि त्याचा पुढचा कन्फ्युजन देखील दूर झालेलं आहे. अकलोलीवर देखील रस्ता चालू आहे परंतु खूप कमी बायकर्स वगैरे जाऊ शकतात. फोर व्हीलर नाही जाऊ शकत. जे तिथले लोकल लोक आहेत त्यांना माहिती आहे, ते इकडून तिकडून डायव्हर्ट करून जातात. मातीचे मोठे ढिगारे ठेवलेले आहेत. बस एक छोटीशी माहिती आपल्यासाठी. व्हिडिओ आवडला लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असता सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.